आपलं केडगाव चौफुलाचं बाळूमामाचं मंदिर, श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आता सकाळ जर काही व्हिडिओ काढला नाही आपण, कारण की काही टाईमच भेटला नाही. हा डब्बा घेऊन आपण कामावरतीच गेलतो. काम झालं, आता बाळूमामाच्या पाया पडायला चाललं होतं. मग म्हणलं व्हिडिओ बनवून टाकू आजचा पण. तर जय बाळूमामा, जय हिंद, जय भारत, आपली सगळी पब्लिक. तर चलो आता जाऊ मस्तपैकी बाळूमामाचं मंदिर दाखवू आपण तुम्हाला. हे केडगाव चौफुल्याचं मंदिर आहे, जे एका छोट्याशा टेकडीवरती बनवलेलं आहे. अजून बरंच काम आहे त्याचं, पण चाललंय आता. चलो आता जाऊ, चल दाखवतो मस्तपैकी. हां, तर एक गाडी तर लागलेली दिसते. बघू कोण कोण आहे. चलो, हे आपलं केडगाव चौफुलाचं बाळूमामाचं मंदिर, श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. इथून थोडाफार कमी नाही तर संपूर्ण चौफुला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणावरती. असं मस्त छोट्याशा ठिकाणावरती बाळूमामाचं मंदिर आहे. इथं काय आलं की बाळूमामाची बकरी इथं बसलेली होती. बघा नंबर 9 आलता आय थिंक. तेव्हापासून बसली का तसंच मग झालं की बाळूमामाचं मंदिर बनवायचं. केडगाव चौफुल्यामध्ये सगळं मोकळं होतं इथं. तर मस्तपैकी सगळी झाडं वगैरे लावली ग्रामपंचायतनी. तेवढं एक चांगलं केलं, बाकी काही नाही. अजून मंदिराचं काम बरंच बाकी आहे. मग आता एवढंच म्हणणं की लवकरात लवकर काम व्हावं तेवढं. तर आता काही नाही, बाकी चलो. आणि काय नाही, देवावरती फक्त श्रद्धा असावी. अंधश्रद्धा कसलीच पाळवू नका तुम्ही मित्रांनो. कधीच अंधश्रद्धा पाळायची गरज नाही. देवावरती श्रद्धा राहायची की एवढंच की देव आपल्या पाठीशी मागे आहे, संत बाळूमामा आपल्या पाठीशी मागे आहे, महादेव आपल्या पाठीशी मागे आहे. आपण फक्त कष्ट करायचं, लढत राहायचं भावा. कोण काय म्हणलं नाही याचा अजिबात विचार नाही करायचा. माणसं लोक नावच ठेवायला असते, पोसायला कोण येत नाही. हां, आपलं आता मी तर कॅरेजवरून आलो. ITI चाललं आहे, काम चाललं आहे. पण एक जस्ट एक व्हिडिओ बनवायची आवड आहे म्हणून मी ब्लॉगिंग करतो. लोक मस्त मला मग म्हणतात काय करतं काय हे ते, नाही का. म्हणजे आपल्या जवळचेच म्हणतात का, बाकी नाही. बाकी सगळे म्हणतात की नाही मस्त बनवतो, चांगलं बनवतो, असंच चालू राहू दे. ते असं होतच राहतं. तर चलो आता जाऊ आता वरती घरी. केडगाव चौकात चलतच जायचं, इथनं खाली चलत जायचं. 1 किलोमीटर लांब आहे आमचं गॅरेज, तरी मी चालत जातो, कारण की इच्छा आहे आपली करायची म्हणून आपण करतो. तर आता जाऊ चौकात, चलो. हॉटेलला जाऊन येऊ. आपल्या मोबाईलला कास टाकायची होती, तर जाऊ. चलो आता कास टाकू. तर आता आपण चौकात आहे. चौकात वर लाईट चालू करायची भाऊ म्हणतोय, चालू चूक केली. हा, तर आता चौकात आहे. आपण चाललो दूध आणायला. आज नुसतं बाळूमामाचा शूट आहे आपल्या बाळूमामाच्या मंदिराचा. तर आता दूध आणून जाऊ मस्त त्याची घरी. आणि समोरनं येते ती गाडी, सकाळीच हिची एकटीने सर्व्हिसिंग आणलेली मी. इनोवा क्रिस्टाची एकट्याने. इनोवा क्रिस्टा होती, मी बघितली. मग आहे चालते. आता इथं घेऊ दुधू आणि चलो. जाऊ दे आता, कलिंगडवाला त्या कोपऱ्याला होता पण नाही दिसना. त्या कोपऱ्याला होता. जाऊ दे आता, सकाळी जाणं. आता मी येताना कामावून येताना होता तेव्हा. तर भाऊला कलिंगड घ्यायचं होतं, पण भाऊच्या नशिबातच नाही, कलिंगडवालाच गेला नाही. कलिंगड करी माठी. आणि मी काय म्हणतो, हा एक उदाहरण होतं की दोन खेळ असतात. एक सरळ असतो आणि थोडा वाकडा असतो. कोणतं ठोकणार? सरळ वाला. हा, मग आयुष्यात एवढं पण सरळ नाही राहायचं, कोण पण येऊन ठोकून जाईल. एवढा पण नाही सरळ. हा, म्हणून त्या खेळाचं ऐकून घ्या. खेळाच्या वर हे करायचं की थोडंसं वाकडं चालायचं, त्यामुळे समोरचा निहार होतो. आजचं मोटिवेशन संपवतो आणि आता व्लॉग पण संपवतो. जय हिंद, जय महाराज.